स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्ज खूपच सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायला बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही पफ स्लीव्ज खूपच सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवता येईल। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर आपण पेपरवरती पफ स्लीव्जची कटिंग करून घेणार आहोत। तर बघा इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। तर यावरती आता आपण बाहीची घडी आणि बाहीची उंची टाकून पफ स्लीव्जची कटिंग करून घेणार आहोत। तर या साइडला पेपरची बंद बाजू आहे आणि या साइडला ओपन बाजू आहे। तर बंद बाजूकडून आपण बाहीची लांबी टाकून घेणार आहोत। तर इथे 9 इंचाची बाही आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच असं टोटल 9.5 ला मार्किंग करून घ्यायची आहे। तर ही आपण 34 साइजसाठी कट करत आहोत, तर त्यामुळे ते 8.5 ची घडी घ्यायची आहे। तर ते पफ स्लीव्ज बनवायचे आहे, तर त्यामुळे इथे मी एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन घेते, म्हणजे कमी जास्त व्हायला नको। जास्त झालं तर आपण तो कट करून घेऊ शकतो तेवढा भाग। तर बघा इकडे पण तेवढ्याच्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा आता आपण नॉर्मल स्लीवची ज्या पद्धतीने कटिंग करतो त्याच पद्धतीने इथे पण कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे कॅप हाईट घेत आहे मी इथे 3 इंच आणि आडवं इथे 1.5 इंच। इथे 1 इंचाला मार्किंग करायची आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे। आता या लाईनचं निम्म करायचं आहे। तर तिथे ते 7, तर 7 च्या निम्मे 3.5 आणि 3.5 च्या निम्मे 2.25। तर इथून वरती अर्धा इंच आणि इथून खाली अर्धा इंच अशी मार्किंग करून घ्यायची आणि बाहीचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे खाली दंडघेराचं माप टाकायचं आहे। इथे दंडघेर होता 5.5, पुढे 1.5 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे। आणि अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे। तर आता ही आपली नॉर्मल स्लीवची कटिंग झालेली आहे। तर आपण आता पफ बाहीची कटिंग करणार आहोत। तर बघा इथून असं थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा इथे। तर इथे आता आपल्याला किती पफ हवा आहे यावरती आपण कटिंग करणार आहोत। तर इथे आपण जास्तीत जास्त वरती 6 इंच घेऊ शकतो, पण जर कापड कमी असेल तर 3.5-4 इंच घेतलं तरी चालतं। तर इथे कापड कमी आहे, तर त्यामुळे इथे मी 4 इंच घेत आहे। ब्लाउज पीसच्या कापडावरती आपल्याला इथे ॲडजस्ट करावं लागतं। तर बघा इथे मी 4 इंच घेतले। तुमच्याकडे ब्लाउज पीसचं कापड जास्त असेल तर तुम्ही 5, 5.5, 6 पण घेऊ शकता। तर बघा इथे आता आपला फिटिंगचा जेवढा पण मोंडा आहे तर त्याचं निम्म करायचं आहे। तर इथे 8 आहे, तर 8 च्या निम्मे 4 आणि इथून अशा पद्धतीने उंचून बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथून अशा पद्धतीने इथे बाहीचा आकार आपण देऊन घेतलेला आहे। तर इथे हे जे एक्स्ट्रा घेतलंय तर त्यामुळे पफ येणार आहे आपल्या बाहीला। तर बघा इथे आपण फिटिंगच्या मोंड्याचं निम्म घेतलेलं आहे आणि इथून या पॉइंटमधून अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली आहे बाहीची जी उंची आहे ती एक्स्ट्राची। तर याला आता आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत। इथे हा जो खोल भाग आहे तो आपण बाही ही पूर्ण स्टिचिंग करून झाल्यानंतर खोल भाग कट करून ब्लाउज पीसला जोडायच्या वेळेस घेणार आहोत। तर आता आपण बाहेरून अशा पद्धतीने एवढी कटिंग करून घेणार आहोत। तर बघा इथे अशा पद्धतीने बाहीची कटिंग झालेली आहे। तर ही आहे अशीच आपण अस्तरवरती आणि ब्लाउज पीसवरती कट करून घेणार आहोत। तर याला मी कट करून घेते। तर बघा इथे अस्तरवरती कटिंग करून घेतली आहे आणि ब्लाउज पीसवरती सुद्धा। तर याला आता आपण
सरळ ब्लाऊज पीसवरती ठेवून जशी नॉर्मल बाहीची स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने करून घेणार आहोत. तर बघा, अगोदर खालच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आणि मग आपण बाही पलटी करून ज्या पद्धतीने साईडने शिलाई देऊन लॉक करतो त्याच पद्धतीने करून घ्यायचे. तुम्हाला इथे कापड पुरलेलं नसेल तर तुम्ही इथे जॉईंट देऊन घेऊ शकता. तर इथे मला थोडंसंच कमी पडतं त्यामुळे मी जॉईंट नाही दिलेला, कारण ते फिटिंगमध्ये जाईल. तर बघा, आता इथे आपण खालच्या साईडने सरळ स्टिच करून घेणार आहोत. तर बघा, इथे पूर्ण बाही स्टिच करून लॉक करून झालेली आहे. तर साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. इथे जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे. तर इथे बाहीला सेंटरमधून फोल्ड करून सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे आपण ज्या प्लेट्स टाकणार आहोत त्याबरोबर सेंटरपर्यंतच घ्यायच्या दोन्ही साईडने. तर बघा, इथे मी कट देऊन घेते. तर ही जी आपण पेपरवरती बाही कट केली होती बघा, तर इथे आपण घेतलं होतं 4 इंच इथून वरती पफ येण्यासाठी, आणि इथे मुंड्याचं निम्म काढून घेतलं होतं आणि इथून वरती अशा पद्धतीने शेप दिला होता. तर तो इथे आपण पॉईंट कट करून घेणार आहोत, म्हणजे इथून वरती आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. तर बघा, इथे दोन्ही साईडने आपण कट देऊन घेतलेत. तर इथून वरती आता आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत. तर या बाहीला पण आपण तिथेच कट देऊन घेणार आहोत. तर बघा, इथे कट्स देऊन घ्यायचा आहे. हे 3 जे कट्स दिले आपल्याला इथून प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आणि इथपर्यंत संपवायची, आणि पुन्हा इथून प्लेट्स सुरू करायच्यात आणि ते संपवायचे आहेत. तर बघा, प्लेट्सची डायरेक्शन कशी ठेवायची हे लक्षपूर्वक बघा. जर प्लेट्सची डायरेक्शन आपण अशी वरती ठेवली तर पफ अगदी व्यवस्थित येत नाही, परंतु प्लेट्स जर आपण खालच्या दिशेने टाकले तर एकच नंबर पफ फुगतो. तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने प्लेट्स टाकायच्यात ते. तर बघा, इथे आपण इथून वरती 4 इंच घेतलं होतं त्यामुळे कट्स देऊन घेतले आहेत. तर इथे आता आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करणार आहोत. तर बघा, प्लेट्सची डायरेक्शन ही अशा पद्धतीने खालच्या साईडला ठेवायची आहे आणि सारख्या मेजरमेंटच्याच प्लेट्स इथे टाकून घ्यायच्या जेवढ्या होतील तेवढ्या. तर बघा, इथे 5 प्लेट्स येत आहेत सेंटरपर्यंत, तर तेवढ्या मी इथे टाकून घेतल्यात आणि आता यावरती शिलाई देऊन घेते. तुम्ही एक एक घेऊन मग त्यावरती शिलाई दिली तरी चालेल. तर बघा, इथे मी टोटल 5 प्लेट्स टाकून घेतल्यात या कट्सपासून वरती आणि या कटपर्यंत. ठीक आहे, तर या साईडने पण त्याच पद्धतीने करायचं आहे. प्लेट्सची डायरेक्शन ही खालच्या साईडने ठेवलेली आहे बघा मी. तर या साईडने पण खालच्याच डायरेक्शनने प्लेट्स टाकून घ्यायच्यात अशा पद्धतीने आणि त्यावरती शिलाई देऊन घ्यायची. तर या प्लेट्सची पण डायरेक्शन खालीच ठेवलेली आहे बघा मी अशा पद्धतीने. तर हे अशा पद्धतीने ते पकडायचे आणि आतमध्ये लोटायचे, परत पुन्हा असं. तर बघा, इथे सेम प्लेट्स टाकून घेतलेले आहेत आपण. या साईडने पण 5 आणि या साईडने पण 5. इथे सेंटर आहे आणि हा पफ अशा पद्धतीने इथे फुगवून घेतलेला आहे. जर तुम्ही आपण इथे वरती 4 इंच घेतलं होतं, 5, 5.5, 6 घेतलं तर यापेक्षा पण मोठा पफ येतो आणि खूप सुंदर लुक येतं. परंतु इथे कापड कमी होतं त्यामुळे मी ते 4 इंचच घेतलेली आहे
आणि अशा पद्धतीने त्याचा पफ क्रिएट केलेला आहे. तर तुम्हाला ही बाहीची कटिंग स्टिचिंगची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असेच पुढील येणारे छान छानसे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवतील.